आणि त्यांच्या फक्त मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही विलास, तर नितीश कुमार नंतर उद्याचा बिहारचा सर्वात मोठा नेता कोण, तर तेजस्वी यादव असं त्यांच्याकडे बघितलं जात होतं। आणि जर ते पराभूत झाले तर मला असं वाटतं की याहून मोठा धक्कादायक निकाल या पूर्ण निवडणुकीचा दुसरा कुठलाच नसेल। नक्की। हा तर मला या संदर्भानं बोलायचं होतं की आता जसे जसे हे नवे आकडे समोर येत आहेत त्यानुसार आता भाजपचे प्रवक्ते म्हणतील की हे आकडे पराभवामुळे तुम्ही बोलताय, पण हे अगोदर आम्ही बोलत होतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विलासजी झालं की प्रचंड अँटी इन्कम्बन्सी असताना सुद्धा अचानकरित्या जो निकाल महाराष्ट्रात लागला तो मतदारांसाठी, पत्रकारांसाठी, राजकीय विश्लेषकांसाठी सगळ्यांसाठी शॉकिंग होता। अगदी आज जे बिहारमध्ये दिसतंय ते म्हणजे मागच्या वेळेला जेवढा विरोधी पक्ष होता तेवढा सुद्धा निवडून देणार नाहीत, म्हणजे विरोधी पक्षांना काहीच काम केलं नाही। प्रचंड सभांना गर्दी, लोक सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड बोलतायत, मोठ्या प्रमाणावरती जंगलराज माजलेला आहे, बेरोजगारी, एकूण मतदारांपैकी 2.5 ते 3 कोटी मतदार हे स्थलांतरित करून बाहेर रोजगाराच्या शोधामध्ये जात आहेत। आणि इतकं सगळं घडत असताना हे जर आकडे समोर येत असतील तर 65 लाख लोकांना जे वगळलं आणि जो SIR करण्यात आला, आणि जे राहुलजी म्हणत होते की हा SIR जो करण्यात आलेला आहे तो फक्त आणि फक्त भाजपची सत्ता आणण्यासाठी करण्यात आलेला आहे, इतकं प्रचंड जंगलराज माजलेला असताना लोजपा असेल किंवा भाजपला इतक्या जागा मिळतायत, हे सगळं भाजपची संस्था म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोगानं यांच्या पदरात टाकलेलं यश आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही। आणि जर विकास म्हणत असतील तर नेमके विकासाचे काय आहेत ते पॅरामीटर्स लावून 10 कामं यांनी सांगावेत की जे विकासासाठी 10 कामं केलेली आहेत आणि यामधनं बिहारचा विकास झाला। शेवटचा समारोप करताना सांगतो की सर्व प्रकारच्या याद्यांमध्ये कुठला इंडेक्स उचलून पहा, बिहार या देशाच्या शेवटच्या क्रमांकामध्ये आहे, शिक्षणापासून ते HDI पर्यंत या सगळ्यांमध्ये बिहार शेवटीला असेल। तर मग बिहारमध्ये तुम्ही विकास काय केला? महिला सुरक्षित नाहीये, युवक बेरोजगार आहे, स्थलांतरण वाढलेलं आहे, इतकं सगळं असताना हे जे आकडे येत आहेत हे सगळे निवडणूक आयोगानं दिलेले आकडे आहेत। आणि ही निवडणूक ही फक्त तुमच्या प्रत्येक आरोपाचं आपण उत्तर घेऊया, परंतु त्या अगोदर आपण पटण्याला जाऊया। बीजेपी कार्यालयात खूप मोठं सेलिब्रेशन सुरू आहे। आमचा प्रतिनिधी विशाल परदेशी सध्या पटण्यामध्ये आहे। विशाल, काय माहोल आहे सध्या भाजप कार्यालयाच्या बाहेर, नेमका कुठे आहेस तू? अगदी आपण जेडीयू कार्यालयाच्या बाहेर आम्ही आहोत आणि आता आपण बघतोय की जेडीयू कार्यालयाच्या बाहेर आता मिठाईच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यांनी कालच आपल्या न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलेलं होतं, मुन्नाभाईंनी म्हणजे जे इथले जेडीयूचे नेता आहेत, की प्रत्येक छोटूभाईंनी प्रत्येक मतदारसंघाच्या पाठीमागे म्हणजे असा एक मतदारसंघ निवडून येईल त्या पाठीमागे 1 किलो शुद्ध तुपातले मोतीचूरचे लाडू जे ते तयार करण्यात येतील, असे त्यांनी 163 किलो लाडू जे ते तयार करून इथे आणलेले आहेत। आणि ज्या पद्धतीने हे मतदारसंघ निवडून येतील त्या पद्धतीने हा विजय जल्लोष जो आहे तो वाढत जाणार आहे। आपण इथल्या काही नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया, अर्थात इतर माध्यमकर्मी देखील त्यांच्याशी बोलतात। भाई लाइव है, सब लोग देख रहे हैं, किस प्रकार से खुशी है? मिठाई बांटी जा रही है। मैंने पहले ही कहा दिया था कि बिहार की तकदीर और तस्वीर बदल दी है। बिहार की जनता और नीतीश कुमार जी को मैं बहुत बधाई देता हूं, एनडीए के सारे नेता को बधाई देते हैं। आज बिहार की जो नीतीश कुमार जी ने तकदीर और तस्वीर बदला, इसी का परिणाम है कि आज बिहार का प्रचंड बहुमत से नीतीश कुमार जी को 2025 से 30 अब फिर से नीतीश का नारा जो है वो नारा कामयाब रहा है। जितना सीट इतना किलो, एक सीट पे 1 किलो, और जितना सीट आएगा इतना किलो मिठाई चलेगा, पटाखा चलेगा, चुकिया, अभी बैंड आ रहा है, बैंड बजेगा, अभी 1 घंटा बाद नजारा बिहार का होली दीपावली जैसा हो जाएगा। खाली भैया खाली भैया खाली दिखाएगा या खिलाइएगा? नहीं, हम लोग सब लोग खिला दें। मिठाई जो है मिठाई जो सगळ्यांना खाऊ घातली जाते जी भैया, खाने के लिए थोड़े सगळ्यांना मिठाई जी खाऊ घातली जाते, असा सगळा आनंद जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। अर्थात आकडे ज्या पद्धतीने आम्ही येत राहतील त्या पद्धतीने हा आनंद जो आहे तो वाढत राहणार आहे। पण तुर्तास जेडीयू कार्यालयाच्या बाहेर जेडीयूचे नेते जे आहेत याबद्दलचा आनंद साजरा करताना दिसतात। फिर एक बार नितीश सरकार असा नारा त्यांनी जो तो लावलेला आहे। मी इतरही काही माहोल दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। थोडंसं आपण बाजूला जाऊयात। हे बाजूला जर आपण गेलं तर आपल्या लक्षात येईल की आता बाहेर देखील इथं कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळतात। पाहू शकतो आपण इथे
हे जेडीयूचं मुख्य कार्यालय ठीक आहे, तर पाटण्याचं. जल्लोषाला सुरुवात झालेली आहे, कारण आता आत्मविश्वास निश्चितपणे आलेला आहे की आपण विजयाच्या दिशेनं जातोय. पण आरोप की हे आकडे निवडणूक आयोगाचे आहेत, निवडणूक आयोगानं तुम्हाला जिंकून पुन्हा पुन्हा तेच सांगतो. सुरुवातीला मी तेच सांगितलं होतं की लोकांना हे आवडत नाहीये की तुम्ही लोकसभेनंतर आम्ही सगळे त्या व्यवस्थेमध्ये होतो, आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आपलं कुठं काय नेमकं या निवडणुकांमध्ये काय घडलं तर अफवा पसरवण्यात आल्या आणि लोकांपर्यंत चुकीची माहिती गेली, लोकांना भीती घातली गेली. आणि त्याच्यावरती काम आम्ही केलं, लोकांपर्यंत गेलो, योजना आणल्या. आत्ता बालाजीरावांनी विचारलं मला, 2,52,000 कोटी रुपये एकूण बजेट असलेल्या राज्यामध्ये 60,964 कोटी रुपये शिक्षणावरती या सरकारनं, मागच्या आमच्या सरकारनं खर्च केले. 20,000 कोटी रुपये रस्त्यांच्या करता आणि 17,000 कोटी रस्त्यांच्या करता आणि आरोग्य विषयाकरता 20,000 कोटींचा डेडिकेटेडली खर्च तिथे केला. यंत्रणा बदलल्या, त्या कार्यक्षम केल्या. विशेषतः महिला भगिनींकरता ज्या योजना राज्य सरकारनं केल्या त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला. एक मुख्यमंत्री सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना जी आहे ती पेन्शन योजना लागू केली. ग्रामीण भागामधले लोक असतील, शहरी भागातले लोक असतील, वयोवृद्ध असतील, महिला असतील, शेतकरी असतील आणि तरुण असतील, तिथले यांना विशेषतः दिलासा देण्याचं काम तिथल्या सरकारने केलं आणि त्याचं हे यश आहे. आणि मला असं वाटतं की सूक्ष्म नियोजन करून जर एखाद्या अजित, एक आकडा नाही सांगितलं तुम्ही. बिहार मधल्या लाडक्या बहिणींना जे 10,000 दिले त्याच्यावर किती खर्च झाला? निश्चितपणे त्याचा आकडा नाही दिला. माझं असं मत आहे की ज्या वेळेला लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली, हेच विरोधक ती योजना थांबवण्याकरता कोर्टामध्ये गेले होते ना यावेळेला हे लोकांना. नाही, पण तुम्ही जेव्हा अशा योजनांच्या माध्यमातून सरकारमध्ये येता, सरकार येतो तुमचं, पण ते सरकार चालवणं खूप अवघड चाललंय ना. असं वाटत नाही? नाही, असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये खूप अवघड चाललंय असं अजिबात वाटत नाही. आर्थिक चणचण नाही ज्या जाणार. पद्धतीनं महाराष्ट्र विकासाच्या वाटेवरती आता अग्रेसर आहे, प्रगतीपथावरती. विलासराव, आपण नाकारू शकत नाही ना, 10 वर्षापूर्वीची मुंबई, आजची मुंबई, गडचिरोली पासून ते मुंबईपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं वारं आहे, तारांबळ उडतीये. कुठल्या सरकारची तारांबळ उडत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आपण सातत्यानं, आपण विकसनशील राष्ट्र आहोत, विकसनशील राज्य आहोत आणि त्यामुळं आपल्याकडे येणारी इंडस्ट्री, त्याच्याकरता आपल्याला पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला लागतील. 55,000 कोटींचा समृद्धी ज्यावेळेला देवेंद्रजींनी 60-65,000 कोटीचा तो रस्ता तयार झाला, तो अवघ्या 4.5 वर्षामध्ये तयार झाला. हो, ज्यावेळेला त्याची घोषणा झाली त्यावेळेला खिल्ली उडवणारे लोक बघत राहिले. हे झालं ना, मुंबईमध्ये अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, आपण रोज त्या रस्त्यावरून घरी जात असाल. निश्चितपणे हे काम अशक्यप्राय आहे असं ज्यावेळेला वाटतं ते आमचे नेते करून दाखवतात आणि म्हणून लोकांचा विश्वास मिळवतात. मला असं वाटतं